नमस्कार. मी मुकुंद भालेराव तुम्हा सर्वांचे शिवसंकल्प वस्तू ह्या माझ्या दृकश्राव्य वाहिनीवर मनःपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक 22 एप्रिल म्हणजेच जागतिक वसुंधरा दिन. वसुंधरेला अनेक नावांनी ओळखले जाते. श्री अमरसिंह विरचित नामलिंगानुशासनम अमरकोशामध्ये दुसऱ्या कांडातील पहिल्या भूमिवर्गात पृथ्वीची एकूण 38 नावे दिलेली आहेत. जसे की धरा, धरित्री, धरणी, शोणिर्या, काश्यपी, क्षिती, सर्वंसहा, कुहू, पृथ्वी, पृथ्वी, क्षमा, अवनी, मेदिनी, सागरा, अंबरा, मही, विपुला, गौहरी, धात्री, कुंभिनी, भूतधात्री, रत्नगर्भा, जगती, वसुमती, गोत्रा, भू, अचला, अनंता, रसा, विश्वंभरा, स्थिरा, भूमी वगैरे. संस्कृतमध्ये ध्रुव या मूळ धातूपासून धरा हा शब्द निर्माण झाला, म्हणजे जी धारण करते ती. तर ही भूमी कुणाला धारण करते? ती आम्हा सर्व प्राणी मात्रांना धारण करते. जर का धरणी मातेने आम्हाला तिच्यावर पायच ठेवू दिले नसते तर मग आम्ही सगळे त्रिशंकू सारखे अधांतरी तरंगत राहिलो असतो. म्हणूनच तर आम्ही दररोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी प्रातस्मरण म्हणतो. त्याची सुरुवातच कशी आहे? समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. हे समुद्राच्या वस्त्रांनी अलंकृत झालेल्या विष्णूच्या पत्नी भूमी माते, मला आता माझ्या पायाने तुला स्पर्श करावा लागणार आहे, म्हणून तू मला क्षमा कर, मी तुझी माफी मागतो. हीच आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली सांस्कृतिक शिकवण आहे. जागतिक वसुंधरा दिन हा एक महत्वाचा दिवस मानला जातो. आपण त्याच पृथ्वीविषयी म्हणजेच वसुंधरेविषयी बोलत आहोत. मागच्या काही दशकांपासून पर्यावरणाच्या दृष्टीने खूप हानी झालेली आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या प्राप्त झालेला ओझोन लेअर, जी पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये एक संरक्षणात्मक परमेश्वर निर्मित व्यवस्था आहे, ती लेअर आपल्या शरीराला सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज संरक्षण देते. दररोजच्या व्यवहारात जे भयंकर प्रदूषण वाहनांमुळे, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या हवेत पसरणाऱ्या दूषित वायूमुळे निर्माण होते, त्यामुळे संरक्षक स्वरूपाची ही ओझोन व्यवस्था सशक्त राहत नाही व त्यामुळे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांचा मानवी शरीरावर गंभीर व विपरीत परिणाम होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईडमुळे हिमशिखरे वितळत असून त्यामुळे विविध ठिकाणी पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढतच आहे. हे असे सुरू राहिले तर नद्या आणि समुद्रकिनाऱ्यावर असणारी जगातील कित्येक मोठी शहरे जशी मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नुकतीच एक बातमी आजच वाचण्यात आली की हिमालयात बर्फ वितळण्यामुळे तेथील सरोवरांचा आकार वाढत आहे. त्या सरोवरामधील पाण्याचा साठा जवळपास 50% वाढलाय. उदाहरणादाखल दक्षिण सिक्कीममधील सोनक ह्या तलावाचा आकार 1962च्या तुलनेत 12 पटींनी वाढलाय. त्याच्या काठावर कच्ची माती, दगड व गोठलेले बर्फ जमा झालेले आहे. ह्या भयावह व अत्यंत धोकादायक परिस्थितीची जाणीव जगातील सर्व लोकांना तातडीने करून देणे आवश्यक आहे. सर्व लोक दररोजच्या व्यवहारात पर्यावरणास अपाय करणारे व टाळता येण्यासारखे वाहनांचे उपयोग कमी करतील तर त्यामुळे ओझोन लेयर ही नैसर्गिक संरक्षणात्मक व्यवस्था प्रोटेक्टिव्ह सिस्टम और मेकॅनिझम पूर्ववत सक्षम व कार्यरत होऊ शकते, जेणेकरून अतिनील किरणांचा मानवी आयुष्यावर होणारा गंभीर परिणाम थांबू शकेल. अर्थात हे काही मोजक्या थोड्या दिवसात किंवा महिन्यात होणार नाही, तर त्याला कित्येक वर्ष लागू शकतात. ऋषीमुनींनी वसुंधरेचे महत्त्व लक्षात घेऊन काही सूक्तांची रचना केली आहे. त्यापैकी एक आहे भूमी सूक्त, जे अथर्ववेदात आहे, व दुसरे आहे पृथ्वी सूक्त, जे ऋग्वेदात आहे. यामधून प्राचीन काळामध्ये जी रचना केलेली आहे ती प्रार्थना स्वरूपच आहे. ती पाहणे आजच्या संदर्भात खूप आवश्यक व महत्त्वाचे आहे. अथर्ववेदातील भूमिसूक्त खूप मोठी असल्यामुळे त्याबाबत आपण चर्चा भविष्यात करू. आज फक्त ऋग्वेदातील
पृथ्वी सुक्ताचाच विचार करू. तेही द्यावा पृथिवी विश्वशंभुवो ऋतावरी रजसहा धारयत कवी सुजन्ममनी धीशने अंतर्यते देहू देवा देवी धर्मना सूर्य हा शुची. याचा अर्थ असा आहे, त्या द्यावा म्हणजे आकाश आणि पृथ्वी या सर्व जगाचे कल्याण करणारे आहेत. त्या ऋत म्हणजे सत्य किंवा नियम धारण करणाऱ्या असून विश्वाला आधार देतात. त्या सृष्टीची उत्तम निर्मिती करणाऱ्या बुद्धिमान व अंतःकरणात वास करणारे आहेत. सूर्यदेव त्यांच्या धर्माने म्हणजे नियमाने शुद्धतेने प्रकाश देतो. थोडक्यात काय तर आकाश आणि पृथ्वी या विश्वाच्या आधारस्तंभ आहेत. त्या नियमबद्ध सृष्टी निर्माण करणाऱ्या आणि जीवन टिकवणाऱ्या शक्ती आहेत. उरुवेचसा महिनी असश्रते पीता माताच भुवनानि रक्षतः सुदृष्टमेव पुष्येन रोदसी पिता यत् सिम अभिरूपैहि अवासयत. अर्थात या विशाल आणि महान द्यावा पृथ्वी अखंड आहे. त्या माता पिताप्रमाणे सर्व भुवनांचे रक्षण करतात. त्या सुंदर रूपांनी सर्व जगाला व्यापून राहतात. थोडक्यात पृथ्वी आणि आकाश हे माता पित्याप्रमाणे सर्व जीवांचे पालन व संरक्षण करतात. सह वन्हि पुत्रः पित्रो हि पवित्रवान पुनाति धीरः भुवनानि मायया धेनुं च पृश्निं वृषभं सुरेतसं विश्वाः शुक्रं पयः अस्य दुह्यते. याचा अर्थ अग्नी हा द्यावा पृथ्वीचा पुत्र असून पवित्र करणार आहे. तो ज्ञानी असून आपल्याला शक्तीने सर्व भुवनांना शुद्ध करतो. तो धेनू म्हणजे पृथ्वी आणि वृषभ म्हणजे आकाश यांच्या संयोगातून सतत जीवनदायी तेज व पोषण निर्माण करतो. थोडक्यात अग्नी हा पृथ्वी आकाशाचा पुत्र आहे, जो सृष्टी शुद्ध ठेवतो आणि जीवनचक्र चालू ठेवतो. अयं देवानां अपसाम अपस्तयः यः जजान रोदसी विश्वशंभुवा वीयः ममे सुक्रतुः ययाजे अभिः स्कंबनेभिः समादृचे. हा परमेश्वर दैवी शक्ती देवतांचा आणि कर्मांचा अधिपती आहे, ज्याने या द्यावा पृथ्वीची निर्मिती केली. त्याने आपल्या शक्तीने या विश्वाला स्थिर ठेवलेले आहे. म्हणजे थोडक्यात संपूर्ण सृष्टी एका दैवी शक्तीने निर्माण केली असून तिचे संतुलन राखते. तेनः गृणाने महिनी मही श्रवः क्षत्रं द्यावा पृथिवी धासयः बृहत् येन अभिकष्टिं ततना विश्वः पनाय्यम ओजः अस्मे सम इन्वतम. हे महान द्यावा पृथ्वी, आम्ही तुमची स्तुती करतो. तुम्ही आम्हाला महान कीर्ती, सामर्थ्य आणि संरक्षण द्या, ज्यामुळे आम्ही सर्व संकटांवर विजय मिळवू आणि समृद्धी प्राप्त करू. थोडक्यात काय, पृथ्वी आणि आकाश आम्हाला शक्ती, कीर्ती यांनी यश देऊ शकतात. आता आपण थोडं याच्याविषयी विस्ताराने पाहण्याचा या ठिकाणी थोडासा आपण प्रयत्न करूया. पृथ्वीवरील हे भाष्य, हे सुक्त म्हणजे पृथ्वीवरील भाष्य, याला तत्वज्ञानाचा मूलाधार आहे द्यावा आणि पृथ्वी. या सुक्तात पृथ्वी एकटी नाही तर द्यावा म्हणजे आकाश सुद्धा आहे. आकाश आणि पृथ्वी या द्वैतात समजली आहे. आकाश हे चैतन्याचे, व्यापकतेचे, संभाव्यतेचे निदर्शक आहे आणि पृथ्वी हे स्थैर्याचे, प्रत्यक्षतेचे साकार रूप आहे. दोन्ही मिळूनच सृष्टी निर्माण होते. हे पुरुष प्रकृती किंवा ऊर्जा पदार्थ या तत्वाची सुसंगत आहे. या ठिकाणी सांख्य योगाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. येथे ऋत हा शब्द विश्वाचा नियम, कॉस्मिक ऑर्डर याचे द्योतक आहे. पहिल्या मंत्रामध्ये ऋतावरी हा शब्द महत्वाचा आहे. ऋत म्हणजे विश्वाचा शाश्वत नियम किंवा नैसर्गिक समतोल अशा अर्थाने. यातील तत्वज्ञान आहे सूर्य, ऋतू, जलचक्र असे काही ऋताने चालते. मानव जर ऋतापासून दूर गेला तर असंतुलन निर्माण होते. या संदर्भात अजून एक संदर्भ देता येईल, तो म्हणजे पर्यावरणावर होत असलेले अवांछनीय बदल, क्लायमेट चेंज, हवामानातील बदल, पर्यावरणीय संकट, हे सर्व ऋतुभंग नैसर्गिक नियमांचे उल्लंघन म्हणून समजू शकतो. तसेच या ठिकाणी पृथ्वी माता व आकाश म्हणजे पिता असे दर्शविलेले आहे. सुक्त्यात द्यावा पृथ्वीला पिता माता म्हटले आहे. यातील तात्विक दृष्टिकोन आहे तो असा की सृष्टी ही केवळ भौतिक घटना नाही, ती पालन पोषण करणारी व्यवस्था आहे.
मानव हा कुटुंबाचा भाग आहे, मालक नाही. आजच्या काळातील आधुनिक संदर्भ असू शकतील. नेचर इज नॉट अ रिसोर्स, इट इज अ रिलेशनशिप. आणि म्हणूनच पर्यावरण संरक्षण म्हणजेच कुटुंबाचे रक्षण होय. अग्नी हा शब्द इथे परिवर्तनाची शक्ती अशा अर्थाने वापरलेला आहे. अग्नी पुत्र म्हणून वर्णिलेला आहे. यातील तात्विक बाजू अशी आहे, अग्नी म्हणजे ऊर्जा, परिवर्तन, ज्ञान, जे अशुद्धतेला शुद्धतेत बदलते. त्याचा आधुनिक संदर्भ आहे एनर्जी सिस्टम, टेक्नॉलॉजी. याचा योग्य वापर म्हणजे प्रगती आणि अर्थात चुकीचा वापर म्हणजे विनाशाकडे वाटचाल. न्यूक्लिअर एनर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आधुनिक अग्नी आहेत. सृष्टीचा अधिष्ठाता हे एक दैवी तत्व आहे. तात्विक दृष्टिकोन आहे, संपूर्ण सृष्टी एका एकात्म दैवी तत्वाने निर्माण व संतुलित केलेली आहे. वेदांतात हे ब्रह्म म्हणून ओळखले जाते. एकत्व, युनिटी हे मुख्य तत्व आहे. आधुनिक संदर्भ द्यायचा झाल्यास युनिव्हर्स इज इंटरकनेक्टेड, क्वांटम फिजिक्स अँड इकॉलॉजी, एव्हरीथिंग इज कनेक्टेड, हाच वेदांचा प्राचीन संदेश आहे. ह्या पार्श्वभूमीवर मानवाची भूमिका आहे प्रार्थना व जबाबदारीची. याला तत्वज्ञानाची जोड आहे. मानव देवतांकडे फक्त मागत नाही तर कर्तव्यही स्वीकारतो. शक्ती, कीर्ती, संरक्षण हे धर्मानुसार जीवनासाठी मागितले जाते. याला देखील आधुनिक संदर्भ आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एथिकल लिडरशिप, कलेक्टिव्ह वेलबिंग वगैरे. आता या सर्वांचा एकत्रितपणे विचार करायचा झाला तर त्यातून खालील तात्विक बाबी आपल्या समोर येतात. एक, सृष्टी द्वैतात्मक आहे. आकाश व पृथ्वी. पृथ्वी म्हणजे कॉस्मिक ऑर्डर हे केंद्रबिंदू आहे. निसर्ग हा कुटुंब आहे, संसाधन नाही. ऊर्जा, अग्नी ही परिवर्तनाची शक्ती आहे. सर्व काही एकात्म, इंटरकनेक्टेड आहे. मानव हा रक्षक आहे, स्वामी नाही. आधुनिक जगासाठी संदेश आहे, हे सूक्त आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पृथ्वीचे शोषण नव्हे, संवर्धन करा. सामाजिक दृष्टीने संतुलन राखा, अन्यथा अस्थिरता येईल. विज्ञानाच्या दृष्टीने विज्ञान आणि वेद एकमेकांना पूरक आहेत. वैयक्तिक पातळीवर निसर्गाशी सुसंवाद साधा म्हणजे मानसिक शांतता लाभेल. मला वाटते या पृथ्वी सूक्ताचा निष्कर्ष काढावयाचा झाल्यास असा काढता येईल. ऋग्वेदातील द्यावा पृथ्वी सूक्त आपल्याला सांगते की ही पृथ्वी आणि आकाश हे केवळ भौतिक घटक नाहीत, हे आपल्या अस्तित्वाचे माता पिता आहेत. विश्व एका सूक्ष्म नियमाने हृत त्याने चालते आणि मानवाचे कर्तव्य आहे त्या समतोलाचे रक्षण करणे. आजच्या पर्यावरणीय संकटात हा प्राचीन संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. धर्म आणि धरा किंवा धरती यामध्ये एक साम्य आहे व ते म्हणजे दोन्ही शब्द एकाच मूळ संस्कृत ध्रुव धातूपासून बनलेले आहेत. ध्रुव याचा अर्थ धारण करणे, भार साहणे. धरती आपल्याला धारण करते म्हणजे आपला भार साहते आहे. म्हणून आपल्या सर्व मानवांचा धर्म आहे की आपण या भूमातेचे रक्षण करायला हवे, संवर्धन करायला हवे. जसे एक वाक्य आहे, जो धर्माचे रक्षण करतो धर्म त्याचे रक्षण करतो. अगदी तसेच आपल्याला असे वाटत असेल की या भूमातेने आपले रक्षण करायला हवे, आपल्याला धारण करायला हवे, आपला भार सहन करायला हवा, तर मग आपल्याला देखील या धरेचे सुपुत्र बनून तिचे संरक्षण व संवर्धन करायला हवे. अथर्ववेदातील 12व्या भूमिसूक्तात एक ऋच आहे. यत्ते मध्यम पृथिवी यच्च नभ्यम यास्त ऊर्जस्तन्वः शंभुः तासुनो धेयभि नः पावस्व माता भूमिः पुत्रो अहम पृथिव्याः पर्जन्यः पिता सऊ नः पिपर्तु. मी पृथ्वी मातेला नमन करतो. तुझ्या केंद्रस्थानी हे पृथ्वी माते तुझी नाभी आहे, जिथून प्राणशक्ती बाहेर पडते आणि पसरते. त्या शक्तीमध्ये आम्हाला ग्रहण कर आणि आम्हाला शुद्ध कर. हे भूमी माते, मी पृथ्वी मातेचा म्हणजे तुझा पुत्र आहे. चला तर आपण सर्वजण आजच्या जागतिक वसुंधरा दिवशी शपथ घेऊ की आम्ही आजपासून तिचे प्रदूषणापासून संरक्षण करू व तिचे संवर्धन करू. मला खात्री आहे तुम्हाला ही दृकश्राव्य प्रस्तुती नक्कीच आवडली असणार. कृपया लाईक चिन्हाला स्पर्श करा. ही दृकश्राव्य संचिका तुमच्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील पाठवा. आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या या दृकश्राव्य वाहिनीला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. लवकरच भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा, शांत रहा, आनंदी रहा
मुळीच चिंता करू नका. धन्यवाद. पुनर्मिलामः.